माणुसकीची भिंत 2025 संकल्प पांघरुण मायाचं दिवस 7वा. तुमच्या इतक्या भरभरून प्रेमामुळे इतकं भरभरून प्रतिसाद दिला जो तुम्ही डोनेटचा हा एक नवा उपक्रम आहे जो लाईव्ह डोनेशन देतो. तर तुम्हाला एक खुशखबर आहे, ह्यातला एक दिवस अजून एक्सटेंड केला जातो आहे. तर तुम्ही नक्कीच येऊन इथे भरभरून प्रेम द्या, प्रतिसाद द्या, असंच डोनेट करा ज्याने की एखाद्या माणसाला एकदम स्माईल येईल, भरभरून खुश होईल. ज्याने की तुम्ही इथे बघू शकता लाईव्ह डोनेशन सगळे भरभरून आपले कपडे घेऊन जात आहेत, बुक्स टॉईज इथे सगळे आहेत ज्याने की लहान मुलांची स्माईल इतकी छान आहे, गोड इथे आहेत. आणि तुम्ही इथे येऊन काही डोनेट करा. आणि आपल्याकडे श्रेष्ठ दान म्हणून असं सुद्धा आहे, तर तिकडेही तुम्ही येऊन भेट द्या. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मतही तुम्ही येऊन देऊ शकता. जे देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, हे खूपच चांगलं वाक्य आहे. तुम्ही नक्कीच येऊन इथे साथ द्या आम्हाला. आपण असंच भरभरून प्रतिसाद करून आपण प्रेम वाटू शकतो. थैंक यू. हमको बहुत अच्छा लगा है और एक्चुअली ना सब लोग को यहाँ पे डोनेट करना चाहिए क्योंकि जो महाराष्ट्र में जो बाढ़ आई है और सब लोग को हेल्पफुल होना ही चाहिए. और मेरा जो है BRC क्लोथ डोनेशन सेंटर जो दादर में मेरा सेंटर है, मैंने वहाँ से ऑलरेडी मैंने 2 टेम्पो यहाँ से क्लोथ्स दिए, टॉयज़ दिए, फिर कुछ ब्लैंकेट है, कुछ नए शर्ट वगैरह है, कुछ साड़ीज़ दिए हैं. तो मैं तो चाहता हूँ सारे मुंबई वासियों को बोलता हूँ कि यहाँ पे दीजिए, तो ताकि वहाँ पे जो ज़रूरतमंद लोग हैं उनको ये सब पहुँच सके. हो सके तो अनाज भी दीजिए यहाँ पे. फार सुंदर संकल्पना आहे आणि स्तुत्य उपक्रम आहे. यामध्ये मलाही समजत नाही की माझ्या बाजूला खरंच गरजू कुणी आहे का, पण जेव्हा ही संकल्पना मलाही ऐकायला भेटली फार आनंद वाटला. आणि मी आवर्जून माझ्या सहकारी महेश आणि वासमला सांगितलं होतं की मला आठवण करा, मी येईल. आणि तो मला यायला भेटला, फार आनंद वाटला आणि लोकांना बघूनही आनंद वाटला. खरोखर जिथे गरीब असं म्हणता येणार नाही आहेत, गरजू शब्द एकदम तंतोतंत त्या जागेवर लागतो आहे की मला गरज आहे. ठीक आहे, माझी परिस्थिती चांगली असेल, मला गरज आहे आणि तो गरजू त्यातली एक वस्तू घेऊन जातो आहे. फार चांगला उपक्रम आहे, निश्चित चांगला उपक्रम आहे. आणि या टीमचं खरंच अभिनंदन. मला वाटतं ही सुरुवात असेल 2016पासून लोकरे साहेब बोलतात चालू केलं आहे, पण आता मला वाटतं हा बंद नाही पडणार. निश्चित शुभेच्छा आम्ही देऊ ह्या कार्यक्रमाला आणि सहकार्य असेलच एनी टाईम, कधीही. धन्यवाद. तेच तुम्ही ह्या संकल्पनेबद्दल तुम्हाला अजून काय वाटतं? इतर शहरांमध्ये राबवला हवं का? आणि यात अजून काय चेंज असं बघायचं आहे का तुम्हाला? गरजवंत लोक भरपूर आहेत, पण ते आपल्या नजरेसमोर नाही आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने आयुष्य जगत असतो आहे. या निमित्ताने एक प्लॅटफॉर्म ओपन झाला आहे की ज्यांना खरंच गरज आहे आणि याचा जेवढा तुम्ही प्रचार कराल, आज मुंबई असेल, उद्या तुम्ही अजून वेगळे शहर जरी घेतलं, तिथल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. निश्चित त्याला वाढवायला खरोखर वाव आहे आणि वाढेल असं मला निश्चित वाटतं. ही आम्ही शालेय मदत आणलेली आहे इकडे माणुसकीच्या भिंतीसाठी. कुंडलिक लोकरे जे माझे खास मित्र आहेत, त्यांनी काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपला मला त्यांचं आव्हान पाठवलं होतं की मराठवाड्यातल्या पूरग्रस्त मुलांसाठी शैक्षणिक साहित्य किंवा इतरही वस्तूंची मदत ते इथे करत आहेत लोकांना, तर ते पाठवावं म्हणून. तर मी हे कल्पना माझ्या शाळेच्या ट्रस्टींना सांगितली. मालाड पूर्वेला आमचे उत्कर्ष मंदिर म्हणून शाळा आहे, तर त्यांच्या संचालकांना ही कल्पना सांगितली. त्यांना ती कल्पना फारच आवडली आणि मग त्यांनी शाळेच्या ग्रुपवर हे मेसेजेस पाठवले की मुलांना शालेय शिक्षण देण्याचा उपक्रम आपण शाळेतर्फे घेतो आहे म्हणून. तर साधारण आता 2-3 दिवसांचाच अवधी होता, तरी तेवढ्या अवधीमध्ये सुद्धा शाळेतल्या मुलांनी उत्स्फूर्तपणे कोणी वह्या दिल्या, कोणी पेन्सिल दिलं, स्केच पेन, कंपास पेट्या, असं वेगवेगळ्या प्रकारचं शालेय साहित्य हळूहळू बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जमा झालं. आणि मग ते सुरुवातीला आम्ही वैयक्तिकरित्या घेऊन येणार होतो, पण इतकं साहित्य जमा झालं की आम्ही ते टेम्पोने इथे आणावं लागलं आम्हाला साहित्य, आणि ते आम्ही आता इथे आणलेलं आहे. आनंदाची गोष्ट हीच आहे की मराठवाड्यातल्या पूरग्रस्त मुलांना हे शालेय साहित्य, ज्यांना पुस्तकं वह्या आहे सगळं त्यांना मिळेल आणि त्यांना उपयोगी होईल. या पुराच्या जे त्यांच्यावर संकट कोसळलेलं आहे याच्यात आपला खारीचा वाटा आपल्याला देता येतो, याचं फार समाधान वाटतं. आणि अशा उपक्रमाबद्दल माझ्या कुंडलिकचं पण मी खूप अभिनंदन करतो, धन्यवाद त्याला देतो. आणि असेच उपक्रम तुम्ही यापुढे सुरू करा, चालू ठेवा. धन्यवाद तुम्हाला. आम्ही या ठिकाणी माणुसकीचं भिंत या प्रोजेक्टला पाहण्यासाठी आमच्या स्वयंकृषीची जी टीम आहे, स्वयंकृषी फाउंडेशन मुंबईमध्ये हल्लीच आम्ही एक NGO फॉर्म केलं आहे. आणि मी 2 दिवसाआधी इथे म्हणजे प्रथमच म्हणजे येऊन इथे म्हणजे बघितलं की हे जे तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहे, इट्स आउटस्टँडिंग.
म्हणजे जे काय देणारे देत आहेत, घेणारे घेत आहेत. आणि बाकी म्हणजे मुंबईचे असू दे या महाराष्ट्रात कुठले असू दे, गरजू लोकांना तुम्हाला जे काय म्हणजे मदत पोचावे असतात ते जे पोचवत आहेत तुम्ही, तर त्याचा कॉन्सेप्ट मला खूपच आवडला. आमचे फ्रेंड सर्कल लोकांना मी शेअर केलं. मी हे काहीतरी नवीनच आम्हाला बघायला भेटलं ते. Yes. तर त्यामुळे आम्ही एवढं आमची ही नवीन फाउंडेशन जी तयार झाली आहे तेही तुमच्या ह्या प्रकल्पामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी आम्ही इच्छित आहोत. Can I speak in English? Yes, yes. Actually, you know, this concept is very unique, wherein the giver will feel like, oh God, I am giving something to somebody, and the needy will get something. So it's like, it's a equal opportunity for everybody, and I feel hats up to the person who has bring this concept. थँक यू. जो एक्चुअली है ना, हिंदी में हम लोग बोलते हैं ना कि मदद करना है, लेकिन मदद का कोई लिमिट नहीं, सीमा नहीं. आपने एक दिखाया है कि कोई सीमा नहीं है, तो कितना मतलब रेंज में आप लोग कर सकते हैं. ऐसे हमारे रवि जी है, यहीं पे मतलब कॉरपोरेट में यहाँ पे काम करते CEO को है. उन्होंने फर्स्ट डे ये जो वीडियो डाले थे हमारे ग्रुप में, तब भी हम लोग ने इतना मतलब सीरियसली नहीं लिया, बट लेटर ऑन वी आर व्हेरी मच अटॅच विथ दिस प्रोजेक्ट. अँड आमचे स्वयंकृषीचे जेवढे टीम आहेत पुढे, तुम्हाला एकच सांगतो की आम्हाला सुद्धा तुम्ही म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करायला तुम्ही पुढच्या वर्षी संधी द्या. आणि ॲक्च्युली आजपर्यंत म्हणजे लोकांना काय ॲक्च्युली गरजू आहे, कोणाला म्हणजे जास्त करून ते नीडी तुम्हाला इथे म्हणजे लोक मागतायत, ते लिस्ट वगैरे असेल. म्हणजे आता जे काय पूरग्रहित म्हणजे त्या क्षेत्रामध्ये कोणाला जास्त काय लागतील, तर आमच्या स्वयंकृषी फाउंडेशनमध्ये पण आम्ही जरा विचार करून, तर आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही जरा मदत करण्याचा प्रयत्न करू. आमचे शंकर आहेत, आमचे गंगाधर आहेत, हे पण फायनान्शियल ॲडवायझर आहेत, त्यांचंही जरा मत घ्या जरा. बस. सर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? तो चांगला है. आभार फाउंडेशन ऑर्गेनाइजिंग ये है, ह्यूमन वैलिटी इज़ अ वेरी गुड कॉन्सेप्ट. हम लोग अभी एक घंटा से हम लोग यहाँ देख रहे हैं कि इन एंड आउट कितना सारे अच्छा प्रोडक्ट लेके आ रहा है, जो नीडी पीपल्स है वो कलेक्ट कर रहा है. इट्स वेरी गुड कॉन्सेप्ट. थैंक्स टू इज आभार फाउंडेशन मेंबर्स. सो हम लोग का ये स्वयं कृषि फाउंडेशन ये थिंकिंग है कि ये गुड कॉन्सेप्ट. सो हम लोग भी एक कोशिश करेंगे कि ये एक जगह पे हम लोग को भी कनेक्ट करने को. थैंक यू. तुम्ही वर्षात 2दा घ्या. आणि एक आमच्या कोलीवाडा क्षेत्रात आम्ही आदर्श नगरला राहतो, तर कोलीवाडाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पण घेतलं तर आमचे स्वयंकृषी फाउंडेशन पण तुमच्या साथ देणार. आणि त्या तिथे पण खूप लोक आहेत, तिथे पण आपण कोणाचा नवीन प्रकारचा म्हणजे ह्याचा मदत देण्याचं काम करू शकतो, असं आमचं एक मत होता. आपण विचार करू. लोक ना सर्व ठिकाणी आहेत. तर आपण काय एकच ठिकाण हे ठेवून न करता दुसऱ्या ठिकाणी पण केलं तर ते अजून बरं होईल. अजून काही लोकांकडे हे त्यांना लाभ घेता येईल. नक्कीच अशा सगळ्या प्रसिद्धीमुळे तुम्ही जे आपल्याला इतकं प्रेम दिलंय त्याच्यामुळे अजून एक दिवस एक्सटेंड केला गेला Yes, that is आहे very माणुसकीची भिंतचा. असंच प्रेम द्या आणि असंच तुम्ही सगळ्यांनी मागे राहिलात तर अजून खूप छान वाटेल आज कल्पनेला, संकल्प पोहोचवण्याला. न्यूज तुमचं साऊथ मुंबई चॅनल, तुमचंही म्हणजे जे काय क्लिप्स आहेत, बाईट्स आहेत, लोकांचे मनोगत आहेत, लोकांचे जे मत आहे ते तुम्ही जे शेअर करतायत. अँड आउटस्टँडिंग चॅनल. ऑल द बेस्ट टू यू ऑल्सो. सो युअर चॅनल शुड गो इन अ गुड महाराष्ट्र रेंज, असा आमचा विशेष आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो की हा जो कन्सेप्ट आहे, आमची ते इच्छा आहे की आपण इथे राबवला आहे, आपल्या आजूबाजूला जे आपल्या गरजवंत असतात त्यांच्यापर्यंत पोचला. परंतु असे गरजवंत प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये हे माणुसकीची भिंत उभी राहिली पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आणि जे कोणी असं आता सरांनी जसं स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे तसं जर पुढाकार घेत असतील तर त्यांना सहकार्य करायला आम्ही आभार फाउंडेशन माध्यमातून कधी आम्ही तयार आहोत. आम्ही जरूर तुम्हाला सहकार्य. आणि मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये आम्ही विचार करतो की 36 जिल्ह्यामध्ये 36 माणुसकीची भिंत उभा राहिली पाहिजे. कारण जो गरजवंत आहे तो आपल्या आजूबाजूलाच आहे, आपल्याला शोधायची गरज नाही. तो स्वतःहून येऊन इथे तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू घेऊन जातो. फक्त देणारा आहे, घेणाऱ्याची गरज आहे, ते घेणारा या माध्यमाने येणार आहे. धन्यवाद. दोन शब्द
So this is exactly the humanity. See, the people who are not who are in need of these articles, they will not feel pride of deprived of something else. So it's like, you know, the people who wanted to have this, they can come easily and have proudly they can take it. They will not feel something like we are poor people and coming here taking it. So they will not feel like that. So there is like a pride for them. So those who are having, they are also giving pride. They are also taking some pride. So it's a really good scheme and all. It should be continuously forever. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे तुम्हाला जर समजायचं असेल, अनेकांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, पण खरंच जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायचे असतील तर हे पुस्तक वाचा. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष काय केला आहे, त्यांनी कशाप्रकारे आपले जीवन जगलं आहे. त्यांच्याकडे एकही रुपया नसताना ते कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण करतात. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हे साध्यातला साधा माणूस हे पुस्तक वाचू शकतो अशी या पुस्तकामध्ये लेखणी आहे. जगदीश ओवळ या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि प्लीज मला तरी असं बोलायचं आहे की सगळ्यांनी हे पुस्तक आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे, आपल्या मुलांना वाचायला दिलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याला नवीन पिढी करते काहीतरी शुगर हा उपक्रम जो आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि गेले 9 वर्ष सातत्याने हा उपक्रम सुरू आहे. याबद्दल सर्व आयोजकांचे आणि त्यांच्यासोबत काम करणारे सर्व व्हॉलंटियर्स या सर्वांच्या ठिकाणी आम्ही आभार मानतो की अन्न वस्त्र निवारा यापैकी काही गोष्टी ज्या आपण इतरांशी शेअर करू शकतो आणि ज्याच्यामुळे त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे, एकूणतः देशाचा जो असणारा संपूर्ण रिसोर्सेस आहे, या रिसोर्सेसचं रिसायकलसुद्धा याच्यामधून होत आहे. एक सामाजिक कार्य याच्यामधून होत आहे. यासोबतच आज महाराष्ट्रामध्ये असेल, पंजाबमध्ये असेल, जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तिथेसुद्धा याच्या माध्यमातून काही गोष्टी ज्या आहेत त्या शेअर केल्या जातील आणि एक चांगलं समाजकार्य होईल. तर या कार्यक्रमाला आणि या समाजकार्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि असाच कार्यक्रम वर्षातून एकदाच नाही तर 2-2 वेळा वर्षातून किमान हा आयोजित केला जावा, जेणेकरून ही जी कॉन्सेप्ट आहे याचं जे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ह्यात अजून तरुणांनी, सगळ्या स्त्रियांनी ह्यात सहभागी होण्यासाठी काय आवाहन कराल? या प्रक्रियेकरता तरुणांनी आणि स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेण्याकरता आज या ठिकाणी मी तर पाहिलं आहे की आपण जी माणुसकीची भिंत, जी संकल्पना जी समाजापर्यंत पोचवलेली आहे आणि गरीब आणि गरजू लोकांपर्यंत हा प्रयोग जो तुमचा मागील 9 वर्षापासून चालू आहे हे मी पाहत आहे. आणि आता हे लोकांपर्यंत जाण्याकरिता आज लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी आता पाहिलं 1 तासभर झाला मी इथे उपस्थित आहे. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी महिला आणि तरुण वर्ग जे आपल्या ज्या माणुसकीची भिंती जी टॅगलाईन आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, त्याच पद्धतीने या ठिकाणी तरुण उपस्थित आहे. तरुणांना घेऊन चाललेले आहेत, काही लोक देऊनही चाललेले आहेत. आज मी या माणुसकीच्या भिंतीच्या आयोजकांना हे करेन की हा जो प्रचार आहे, जो साऊथ मुंबईच्या माध्यमातून जो प्रसारित होतो आहे, तर याची नोंद प्रामुख्याने जे इथले जे प्रिंट मीडिया आणि प्रमुख ज्या मीडियाच्या काय बोलतात त्याला, एक प्रसिद्धी माध्यम जे चांगलं उदयास आलेल्या ज्या न्यूज चॅनल आहे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची जी प्रसिद्धी झाल्याच्यानंतर तरुणांपर्यंत, महिलांपर्यंत हे संपूर्ण महाराष्ट्रभर पोचेल आणि महाराष्ट्रभरातून याच्याकरता लोकांच्यापासून मदतीचा हात येईल आणि कोणाला हवं असेल तर ते घेऊनही जातील असं मला या ठिकाणी वाटतं. आज आम्ही या ठिकाणी एक मुद्दा मांडतो की आज ही वरळी विधानसभेमध्ये या माणुसकीच्या भिंतीचा जो प्रयोग चाललेला आहे त्याच विधानसभेमध्ये आज एक विषमतेची भिंत जी वरळी चिपेसमध्ये उभारण्यात आलेली होती, आज या विषमतेच्या भिंतीला आम्ही कुठेतरी पूर्णपणे पाडण्याचा प्रयोग या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलेला आहे. अशाच पद्धतीने आम्ही माणुसकीच्या भिंतीला इथून पुढे जे काही वंचितच्या माध्यमातून जे काही यथाशक्ती सहकार्य करता येईल आमच्या महाराष्ट्र लेवलवरची ते आम्ही इथून पुढे पुढच्या वर्षी आपल्याला सहकार्य करण्याच्या भूमिकेत राहू. एवढंच बोलून थांबतो. समाजाचे म्हणजे सामाजिक लोकांना, गरजू लोकांना जे आपण दान धर्म करतो हे फार अत्यंत आत्ताच्या घडीला गरजेचं आहे. कारण का आज अशी परिस्थिती आलेली आहे की लोकांना म्हणजे इतकी महागाई झालेली आहे की कुठलीही गोष्ट करायची, सण साजरे करायचे असतील तर ते भरपूर कठीण जातं. त्यामुळं
ही म्हणजे म्हणजे गरजू लोकांना दान करण्याची ही परिस्थिती आहे आणि केलीच पाहिजे सगळ्यांनी. आणि म्हणजे सगळ्या श्रावस्ती सेवा संघाच्या वतीने आम्ही जी मदत केली आणि करू अशी मी गवाही देतो. आणि श्रावस्ती महिला सेवा संघ यांच्या वतीने आम्ही ह्या माणुसकीच्या भिंतीसाठी आम्ही मदत करू. इथून पुढे म्हणजे आत्ता केले आणि इथून पुढे पण करत राहू. माणुसकीची भिंत हा जो कार्यक्रम जो राबवला जात आहे, पुंडलिक लोकरे, महेश चव्हाण आणि त्याचे सर्व टीम मेंबर्स, हा जो कार्यक्रम खरंच पहिल्यांदा मी आलेलो आहे. कारण बऱ्याच वेळेस इन्व्हाइट केलं पण काय ऑफिसच्या वगैरे काय अडचणी येऊ शकलो नाही. आज आल्यानंतर बघितलं खरंच एवढे गर्दी आय वॉज नॉट म्हणजे वाटलंसुद्धा तेवढी गर्दी असेल घेणाऱ्यांची आणि देणाऱ्यांची. आज त्यांचं आतमध्ये गोडाऊनमध्ये बघितलं किती कॉलेजची मुलं, कीर्ती कॉलेजसारखे अशा कॉलेजची मुलं ते सॉर्टिंग चालू आहे.